कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडंटची चार्जची देतो ती आपण घ्या राज्यमंत्रीपद, परंतु इंडिपेंडंट चार्ज. आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यांचं काही प्रमुख आमच्याबरोबर भुजबळ साहेब होते, धनंजय मुंडे होते, आम्ही बरेच जण होतो. तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची. आम्ही त्यांना काल मी नंतर त्यांना सांगितलं की बाबा अनेकदा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेले आणि त्याकरता तुम्ही त्यांना कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्तिक होईल. ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचंय. आम्ही आज वेगवेगळ्या मेंबर म्हणजे एनडीएचे जे घटक आहेत त्याच्यातल्या काही काहींचे संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडंट चार्ज आम्ही देतोय आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे. थांबून आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ. आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाहीये. आम्ही मनापासून एनडीएच्या बरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, देशाच्या हिताकरता, एकंदरीत डेव्हलपमेंट करता. अशा प्रकारची भूमिका आम्ही पक्षाने त्यांच्या पुढे मांडली आणि नंतर का होईना आता मंत्रिमंडळ पूर्ण एकंदरीत 82 का 83 सन्माननीय सदस्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आणि स्टेट मिनिस्टर होऊ शकतात. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणले की ठीक आहे, आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करू. पण अशा पद्धतीनं आम्ही आता आज इथं आलो. धीरज शर्मा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांची देशाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय पार्टीने घेतला. त्याचंही पत्र आम्हाला द्यायचं होतं, तेही आम्ही धीरजींना दिलेलं आहे, ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांनी युवकांची चांगली ताकद, चांगली शक्ती